हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे पारंपरिक अशी आमरस थाळी बनवलेली आहे। तर हा आमरस बनवण्यासाठी मी गुरव बंधू आंबेवाले यांच्याकडून आंबे मागवले होते। ते रत्नागिरीहून आंबे मागवतात, जे की नैसर्गिकरित्या पिकवलेले असतात आणि 100% गॅरंटेड देखील असतात। तर हा आमरस मी कशा पद्धतीने बनवला, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि आंबे हे उष्ण असतात, त्यामुळे ते आपल्याला बाधू शकतात। त्यासाठी इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे। तर 1 तासभर हे आंबे आपल्याला थंड पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे आहे। यामुळे जो आंब्याचा रस आपण करणार आहोत तो आपल्याला बाधणार नाही। तर 1 तास झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। आपण आंबा पिळून घेणार नाही आहोत, तर याच्या फोडी करून आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे। तर इथे मी सुरीच्या साहाय्याने पूर्णपणे याचा गर काढून घेणार आहे। इथे हापूस आंब्याचा मी वापर केलेला आहे, तुम्ही कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता, पण हापूस आंब्याचा आमरस हा खूपच टेस्टी आणि अप्रतिम लागतो। तर सुरीच्या साहाय्याने मी हा गर काढून घेते। चमच्याच्या साहाय्याने देखील हा गर छान पद्धतीने निघून जातो, अजिबात वाया जाणार नाही। तर मी अशा पद्धतीने इथे गर काढून घेणार आहे। तर सगळ्याच आंब्याचा इथे मी गर काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने जर कट करून त्याचा जर गर काढला तर तो अजिबात वाया जात नाही। तर अगदी आरामात आणि झटपट हा निघून जातो। तर इथे मी पूर्णपणे गर काढून घेतलेला आहे। तर आपण मिक्सरमध्ये आमरस करणार आहोत, तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा गर काढून घेणार आहे। इथे मी गुळाचा वापर केलेला आहे, तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता। तर एवढ्या आंब्यासाठी मी अर्धी वाटी गूळ इथे घालणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घातलेली आहे। आणि आपला आमरस हा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इथे मी आईस क्यूब घालणार आहे, याने आपला आमरस काळा पडणार नाही आहे। तर इथे मी आईस क्यूब घालून घेतल्याच्या नंतर आता मिक्सरमध्ये याला फिरवून घेणार आहे। तर पाहू शकता, छान अशी चकाकी आलेली आहे आपल्या आमरसला, आईस क्यूबमुळे छान चकाकी येते। तर इथे मी अजिबात दुधाचा वापर केलेला नाही आहे। आमरस सर्व करण्याच्या 10 मिनिटं अगोदर यामध्ये मी दूध घालून घेणार आहे। तर मस्त इथे ऑरेंजी कलर आलेला आहे आमरसला आणि शाईन देखील खूप छान आलेली आहे। तर मस्त इथे आमरस तयार झालेला आहे। इथे मी सर्व केलेला आहे। तर सोबतच मी पुरी, बटाट्याची भाजी आणि मँगो लस्सी, वरण भात अशी थाली, प्रॉपर थाली मी सर्व केलेली आहे। पुरीसोबत हा आमरस अप्रतिम लागतो। तर मस्त इथे थाली आपली पूर्ण झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा। बाय।